बातमी आपल्या हक्काची. ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मुख्य संपादक निलेश विशे. दिनांक 9 एप्रिल रोजी गवीखडे विद्यालय शहापूर येथे निलेश लंके प्रतिष्ठान शहापूर आयोजित ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने जिल्हा अजिंक्यपद महिला व पुरुष शरीर सौष्ठव स्पर्धा ठाणेश्री 2026 उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर खासदार निलेश लंके, शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, शहापूर तालुक्यातील राजकीय, सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणेश्री 2026 या स्पर्धेचा किताब विजेता राहुल शेत्रे, उपविजेता कुणाल सातवे, मिस ठाणेश्री किताब विजेती ग्रंथाली हांडे, मेन फिजिक विजेता सत्यम यादव, वुमन फिजिक विजेती शीतल वाडेकर ही ठरली. या स्पर्धेचे आयोजन निलेश लंके प्रतिष्ठानचे प्रवीण खामकर, गणेश बेनके, यादगिरी शेठ यांनी केले होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रतिष्ठानचे सर्व सहकारी तसेच ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन शहापूरचे सर्व सहकारी यांनी विशेष मेहनत घेतली. या संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन मनोहर मडके सर यांनी केले. आज तुम्ही शहापूर येथे ठाणेश्री या किताबाच्या मिस ठाणेश्री 2026च्या किताब विजेत्या झाल्यात, काय सांगाल? मला खूप आनंद होत आहे. प्रत्येक ॲथलीट खूप मेहनत करतो आणि त्याचं फळ त्याला भेटलंच पाहिजे. तो एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आम्हाला खेळायची संधी दिली. श्री निलेश लंके सर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला ही संधी प्राप्त झाली, तर त्याचे मी मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आमचा युवक सहकारी, आमचा प्रवीण, दुसरा युवा नेता गणेश असो किंवा त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहणारे आमचे यादगीर शेठ असो, या तिघांच्या माध्यमातून या ठिकाणी ठाणे शरीर सौष्ठव स्पर्धा या ठिकाणी दरवर्षी घेतली जाते. मागच्या वर्षी महाराष्ट्र श्री होते आणि यावर्षी ठाणेश्री. एक आगळं वेगळं काम यांचं असतं. म्हणजे मी तर मागच्या वर्षी स्पर्धेला आल्यानंतर पाहिलं की ताई ही स्पर्धा मी पहिल्यांदाच पाहिली म्हणतात. त्यामुळं अतिशय चांगल्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की तुमच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना आपलं प्रात्यक्षिक दाखवण्याचे या ठिकाणी व्यासपीठ निर्माण करून दिलं, स्टेज निर्माण करून दिलं. आणि या पंच म्हणून काम करणारे एकदम नामांकित लोक आहेत. म्हणजे यांना ज्या वेळेस मी पाहिलं ना, तर यामध्ये महाराष्ट्राच्या नाही, नॅशनल लेवलच्या स्पर्धेचे पंच म्हणून हे सगळे मंडळी काम करतात. त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की ते आपल्या शहापूर नगरीमध्ये आले आणि आपल्या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी यांनी काम केलं. यांच्या माध्यमातून हे पंच या ठिकाणी आले म्हणून अनेक स्पर्धक त्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आले. त्यामुळं अतिशय पारदर्शकपणे स्पर्धेचं आयोजन करण्याचं काम या माध्यमातून होत असतं. त्यामुळं या स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकांनी भाग घेतला, अनेक नामांकित यश आहेत, तर सर्व स्पर्धकांना आम्ही धन्यवाद देतो. या सगळ्या कॅम्पसमध्ये एक 5 ते 6 हजार विद्यार्थ्यांचं ज्ञानदानाचं काम करता ताई. अतिशय पवित्र काम करता तुम्ही. म्हणजे माणसाने आयुष्यात काय मिळवलं यापेक्षा ही जी पिढी घडवली ना तुम्ही, हे सगळ्यात मोठं काम आहे. आमच्यासारखे आमदार खासदार 100 आले आणि गेले याला काही महत्त्व नाही, पण तुम्ही ह्या लोकांना घडवलं ना, या सगळ्या माझ्या गोरगरिबांच्या मुलांना, याच्या इतकं मोठं कुठलंच काम नाही. त्यामुळं आणि ग्रामीण भागात आमच्यासारख्या दुष्काळी याला म्हणजे मोठ्या घरचे पोरं तिकडे जातात दुसरीकडे टाय बूट घालून, बरोबर आहे ना.
मोठ्यांच्या पोराला शिकवण्यापेक्षा गरिबांचे पोरं शिकवून त्या गरिबांचे पोरं ज्यावेळेस अधिकारी होते ना त्यापेक्षा मोठं काम कोणचंच नाही सगळ्यात महत्त्वाचं. ते काम तुला या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहे. निश्चित अतिशय चांगला कार्यक्रम, सुरेख असा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. अनेक स्पर्धक प्रेक्षक पण या ठिकाणी अनेक इतका उशीर होऊन थांबलेत. सर्वांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा या स्पर्धेचं आयोजन करणारे आमचे प्रवीण असू, आमचा गणेश असू, आमचे एक कम बोलते पण काम ज्यादा करते हे करे आमचे यादगीर शेठ असू, त्यांना मार्गदर्शन करणारे सहकार्य करणारी सगळी टीम असू, या टीम वर्कलाही पुन्हा एकदा धन्यवाद देतो. थांबतो. रामकृष्ण हरी.